हॅलो फ्रेंड, आज आपण ओसवाल्ड डायल्यूशन लॉ याच्यावरची प्रॉब्लेम पाहू. वी कॅन सी द फॉर्म्युला ओसवाल्ड डायल्यूशन लॉ. नाउ फर्स्ट फॉर्म्युला इज अल्फा. अल्फा इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल्स डिसोशिएट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ द इलेक्ट्रोलाइट. हे मॉलिक्यूल आपण किती घेणार आहोत? तर हे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल किती असतील? 100. बरोबर आहे. तर ते 100 दाखवून द्यायचे ते, म्हणजे अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय 100. त्याच्यानंतर पर्सेंटेज डिसोशिएशन. तर पर्सेंटेज डिसोशिएशन अल्फा इज इक्वल टू दुसरा फॉर्म्युला तुम्ही हा घेऊ शकता, पर्सेंटेज डिसोशिएशन म्हणजे याच्याऐवजी नंबर ऑफ मॉलिक्यूल डिवायडेड बाय का 100 म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आयन जर पाहिलं तर त्याचा फॉर्म्युला तुम्ही देऊ शकता. एच प्लस आयनचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा इंटू सी. किंवा ओ एच मायनस आयन आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा इंटू सी. वेअर सी इज वॉट? कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर डीएम क्यूब. तर काही वेळेला काय होतं मित्रांनो, एकापेक्षा जास्त एच प्लस आयन जर असेल तर फॉर्म्युला थोडासा चेंज पण होऊ शकतो. कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आयन इज इक्वल टू व्हॉट? एन इंटू अल्फा इंटू सी. बरोबर आहे. जर या टाईपचा फॉर्म्युला असेल तर एच प्लस आयन एकापेक्षा जास्त असतील तर, किंवा समजा बेस आहे, बेस एकापेक्षा जास्त असला तर फॉर्म्युला चेंज होऊ शकतो. बी प्लस एन ओ एच असताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आयन इज इक्वल टू व्हॉट? एन इंटू अल्फा इंटू सी. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला अगोदर लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर आपण ओसवाल्ड डायल्यूशन लॉचा फॉर्म्युला पाहू. तर त्याचा फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी. आता के म्हणजे काय? डिसोशिएशन कॉन्स्टंट, त्याला युनिट नाही आहे. अल्फा आहे, त्याला युनिट नाही आहे. आणि सीला मात्र युनिट आहे, मोल पर डीएम क्यूब. आता ॲसिड असेल, फॉर ॲसिड के ए इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअरिंग जर घेतलं आपण त्याचं, किंवा फॉर ॲसिड असं बी येऊ शकतं, अल्फा इज इक्वल टू वॉट? अंडर रूट के ए अपॉन सी. स्क्वेअर रूट जर हटो टेक स्क्वेअर जर घेतलं तर फॉर्म्युला असाही तयार होऊ शकतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर फॉर बेस असेल तर बेस करता अल्फा इज इक्वल टू काय येईल? के बी अपॉन सी. टेक स्क्वेअर जर घेतलं तर असंही घेऊ शकता तुम्ही. बरोबर आहे. असे दोन फॉर्म्युले याचे तयार होतील. इथे तुम्हाला फॉर ॲसिड जर असेल तर कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आयन तुम्ही असं घेऊ शकता, अल्फा इंटू सी. पुढे जाऊन अल्फाची व्हॅल्यू जर टाकली तुम्ही तर असाही फॉर्म्युला येतो, एक अंडर रूट के ए मल्टिप्लाइड बाय सी. ही व्हॅल्यू टाकली तर बरोबर आहे. तसंच बेस करता कॉन्सन्ट्रेशन ओ एच मायनस आयन इज इक्वल टू का अल्फा इंटू सी. पुन्हा अल्फाची व्हॅल्यू जर टाकली तर के बी इंटू सी असाही फॉर्म्युला आपल्याला इथे मिळू शकतो. बाकीचा तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला तुम्ही पर्सेंटेज डिसोशिएशन डिवायडेड बाय 100 अगोदर पाहिलेला आहे. आणि कॉन्सन्ट्रेशनचं युनिट लक्षात घेऊन घ्या, मोल पर डी एम क्यूब. आलं लक्षामध्ये. तर ठीक आहे, आता आपण आपल्या प्रॉब्लेमकडे वळू. तर बघा मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम हा तुम्हाला इथे दिसत असेल, त्याच्यावर आहे. फर्स्ट प्रॉब्लेम, ए वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.05% डिसोशिएट इन इट 0.02 मोलर सोल्युशन. कॅल्क्युलेट डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ए ॲसिड. आता डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ए ॲसिड म्हणजे काय? दॅट इज ए के ए. डिसोशिएशन कॉन्स्टंट म्हणजे के आणि ॲसिड म्हणजे ए. तर हा आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे. आणि 0.05% म्हणजे काय? पर्सेंटेज, म्हणजे पर्सेंटेज डिसोशिएशन तुम्हाला दिलेले, म्हणजे हे दिलेले आहे पर्सेंटेज डिसोशिएशन. आणि 0.02 मोलर. मोलर म्हणजे काय? हा सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हा सी दिलेला आहे तुम्हाला बघा. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. 0.02 त्याला बदल जर तुम्ही केला तर 2 × 10⁻⁻² मोलर अशा पद्धतीने. ठीक आहे. आता डिसोशिएशन कॉन्स्टंट के ए जर तुम्हाला काढायचं असेल तर अल्फा आणि सी या दोघींच्या व्हॅल्यू तुम्हाला काय आहे माहिती पाहिजे. मग पहिल्यांदा आपण अल्फा काढून घेऊ, फर्स्ट पॉईंट.
अल्फा इज वॉट पर्सेंटेज डिसोसिएशन डिवायडेड बाय 100. पर्सेंटेज डिसोसिएशन किती आहे 0.05 ते इथे टाकून द्या. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 100 हे सॉल्व करा 5 × 10⁻⁻1. आता दुसरं काय करायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपला के ए इज इक्वल टू ॲसिड करता अल्फा स्क्वेअर इंटू सी म्हणजे हा अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फाची व्हॅल्यू टाकून द्या. अल्फाची व्हॅल्यू तुम्ही ते कॅल्क्युलेट केली. सीची व्हॅल्यू टाकून द्या. सीची व्हॅल्यू तुम्ही दाखवलेली. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर मिळेल 5 × 10⁻⁹. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड इज 1.8 × 10⁻⁻5. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन इन 0.01 मोलर सोल्युशन. आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा आणि हा बेस दिलेला आहे बरोबर आहे म्हणून KB. मग फॉर्म्युला हा वापरावा लागेल अल्फा इज इक्वल टू √KB/C. आता याकरता आपण गिवन काय आहे ते पाहू. गिवन काय हां गिवन दिलेलं बघा 1.8 10⁻⁻5 हा काय आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस म्हणजे KB दिलेला आहे 1.8. नंतर 0.01 मोलर सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे C 0.01 मोलर बरोबर आहे. त्याचं कन्वर्शन करून घ्यायचं. 2 पॉईंट जर सरकवले तुम्ही तर 1 × 10⁻⁻2 10⁻2 असं तुम्ही घेऊ शकता. फॉर्म्युला हेन्स अल्फा इज इक्वल टू √KB/C बेस आहे म्हणून. KBची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 1.8 टाकून द्या. सीची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 1. टाकून द्या. आता -2 इथे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे -3. याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. 1.8ला 18मध्ये जर केलं तर 10चा इकडे मायनस पॉवर अजून 1 वाढेल. 10⁻² किती होऊन जाईल तो -4. आता स्क्वेअर रूटमधून बाहेर काढायचं असेल तर 10⁻⁻4 हे बाहेर निघताना होऊन जाईल 10⁻². कारण -2चा काय असतो तो स्क्वेअर असतो बरोबर आहे. आता 18चं स्क्वेअर रूट तुम्हाला बघा इथे पुस्तकात दिलेले असेल 18ची व्हॅल्यू हे बघा. हे या ठिकाणी बघायचं स्क्वेअर रूट लॉगेरिथमचा. तर स्क्वेअर रूटच्या लॉगेरिथममध्ये ही व्हॅल्यू दिलेली असते बघा. 18ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. हे बघा 18 पुढे काही नसल्यामुळे आपण इथे 18चा 0 पाहू शकतो. तर 18चा 0 इथे 1. टेक स्क्वेअर रूट घेऊ शकतो आपण. स्क्वेअर रूटच आहे ते दिले. सॉरी इकडे 18चा स्क्वेअर रूट बघा इथे दिलेला. स्क्वेअर रूट 18चा हा बघा इथे 18 4.243. तर या पद्धतीने तुम्ही इथे हे आन्सर दाखवू शकता. 4.24 आलं लक्षामध्ये 10⁻². आलं लक्षात. पुढचा प्रॉब्लेम पाहू आपण. A weak monobasic acid is 12% dissociate in its 0.05 molar solution. What is its percentage dissociation in 0.15 molar solution? आता इथे 2 कॉन्सन्ट्रेशन दिले मित्रांनो.
मग 2 कॉन्सन्ट्रेशन दिले असेल तर फॉर्म्युला असा तयार होईल के ए इज इक्वल टू अल्फा 1 स्क्वेअर इंटू C1 स्क्वेअर आणि दुसरा के ए इज इक्वल टू अल्फा 2 स्क्वेअर इज इक्वल टू C2 स्क्वेअर. आता हा के जो तो कॅन्सल होतो म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही असा घेऊ शकता अल्फा 1 स्क्वेअर C1 इज इक्वल टू अल्फा 2 C2 स्क्वेअर असा डायरेक्टली. आपण असं काही म्हणायची गरज नाही की अल्फा 1 आणि अल्फा 2 दोन व्हॅल्यू असल्यामुळे त्याचे कॉन्सन्ट्रेशन C1 C2 असं दिलेले. इथे थोडासा फॉर्म्युला चेंज होईल हे 2 कॉन्सन्ट्रेशन दिल्यामुळे. गोंधळून जायचं नाही तर फॉर्म्युला ओसवाल्ड डायल्यूशन लॉचा नाही असं तो वाटेल. तर 2 कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे फॉर्म्युला इथे चेंज झाला आहे तो लक्षात घ्या. आता आपण पाहू काय गिवन आहे. पहा पहिल्यांदा गिवन काय आहे मोनो बेसिक ॲसिड आहे. ॲसिड दिलेला आहे म्हणजे के ए. 12% डिसोशिएट म्हणजे पर्सेंटेज डिसोशिएशन तुम्हाला दिलेलं आहे. अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोशिएशन डिवायडेड बाय 100. मग अल्फा 1 याच्यावरून काढू शकता तुम्ही 12 डिवायडेड बाय 100 म्हणजे 12 इंटू 10⁻⁻². C1 त्यावेळेस किती दिलं आहे 0.05 मोलर. सी ए 0.05 मोलर. नंतर व्हॉट इज इट्स पर्सेंटेज डिसोशिएशन. पुन्हा पर्सेंटेज डिसोशिएशन म्हणजे पी डी काढायचं आहे आपल्याला. सी टी मात्र दिलेले आहे 0.15. ठीक आहे. म्हणजेच अल्फा 2 अगोदर काढून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला पर्सेंटेज डिसोशिएशन काढता येईल. मग पहिल्यांदा आपण अल्फा 2 काढू. अल्फा 2 इज इक्वल टू व्हॉट आणि नंतर खाली पर्सेंटेज डिसोशिएशन. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन. तर हा फॉर्म्युला आहे तुमचा अल्फा 1 स्क्वेअर C1 स्क्वेअर अल्फा 2 स्क्वेअर C2. याच्यात व्हॅल्यू टाकून द्या. अल्फा 1 याची व्हॅल्यू ही दिलेली आहे ही टाकून द्या. C1ची व्हॅल्यू ही दिलेली आहे ही टाकून द्या. अल्फा 2 कॅल्क्युलेट करायचा आहे मल्टिप्लाइड बाय C2 0.50. याला सॉल्व करा तुम्ही. 12 स्क्वेअर 0.0 आणि याचं उत्तर तुम्ही मिळवा त्याला 0.048. अशा पद्धतीने मी अल्फा हा काढू शकता 0.069%. आता याच्यावरून तुम्हाला जर पर्सेंटेज डिसोशिएशन काढायचं असेल तर पर्सेंटेज डिसोशिएशनचा फॉर्म्युला आपण पाहिला होता 100 मल्टिप्लाइड बाय अल्फा. मग 100ने जर याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे आन्सर मिळून जाईल. बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्ही खालचाही प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. आलं लक्षात.